नमस्कार. या नवीन भागात तुमचे सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 3 रांगोळ्या. तर शेवटपर्यंत नक्की राहा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडेल ती नक्की देवघरासमोर, दरवाजासमोर किंवा तुळशीसमोर काढून बघा. आता पहिली जी रांगोळी आहे आपली 5 बाय 1 टिपक्यांची ही रांगोळी आहे. बघा, आपण एक स्वस्तिक काढणार आहोत. जसं की आपलं शुभचिन्ह असतं. मध्ये एक चौकोन तयार करून घेतलेला आहे. बघा, टिपके जोडायचे आहेत आणि चौकोन तयार केलेला आहे. आता मध्ये आपण रेषा मारून स्वस्तिक तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता. बघा, स्वस्तिक आपण तयार करून घेतलेला आहे. टिपके जोडायचे आहेत. सर्व टिपके जोडून स्वस्तिक तयार करून घ्यायचं आहे. आता जो वरची रेषा आहे बघा, स्वस्तिकची जे शेवटचं टोक आहे रेषेचं, त्यावरती आपण एक गोलाकार करून घेतलेला आहे. आणि आणखी एक बाजूला हे आपण एक गोलाकार तुऱ्याप्रमाणे करून घेणार आहोत. आणि मध्ये आपण एक दिलच्या आकाराचं फूल काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, आपण 4ही कोपऱ्यांवरती फुलं काढलेली आहेत. आता जो कॉर्नर तयार झालेला आहे बघा स्वस्तिकचा, त्यावरती हे आपण लांब डॉट देऊन फुलं तयार करून घेणार आहोत. बघा, 4ही कोपऱ्यांवरती आपण लांब लांब डॉट दिलेले आहेत आणि फुलं तयार करून घेतलेले आहेत. मध्ये आपण पिवळे डॉटही देणार आहोत. बघा, त्यामुळे एक सुंदर लुक आले आहे. तुम्ही बघू शकता, जे आपण फुलं तयार केलेली आहेत त्याला एक सुंदर लुक आलेला आहे बघा, पिवळ्या रंगामुळे. बघा, चारही कोपऱ्यांवरती आपण फुलं तयार केलेली आहे. मध्ये आपण लाल रंगाचा डॉट देणार आहोत. मध्यभागी लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. आता आपण जी दिलच्या आकाराची फुलं तयार करून घेतली आहे बघा, पाकळ्या काढलेल्या आहेत, त्यामध्ये आपण गुलाबी रंग भरून घेणार आहोत. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही रंग भरू शकता. मध्ये एक काळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे, त्यामुळे फूल आणखी सुंदर दिसतं. तुम्ही बघू शकता, 4ही कोपऱ्यांवरती आपण डॉट दिलेले आहेत. आता मध्यभागी जी रिकामी जागा दिसते तिथेही आपण एक लाल रंगाचं फूल तयार करून घेतलं आहे. बघा, लांब डॉट दिलेले आहेत आणि एक फूल तयार करून घेतलेलं आहे. बघा, जवळजवळ फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे आणि अगदी सोपी आहे. बघा, ही रांगोळी मध्ये पिवळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे. त्याचे कोपरे आहेत बघा चौकोनाचे, ते वरती थोडे थोडे वाढवून घेतलेले आहेत. रेषा आहेत त्यावरती वाढवायच्या आहेत. 4ही कोपऱ्यांवरच्या रेषा वरती वाढवलेल्या आहेत. त्यामध्ये हे आपण लाल रंगाचे डॉट दिलेले आहे. फायनल रांगोळी आपली रेडी आहे. तुम्ही बघू शकता, फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. बघा, फायनल रांगोळी अगदी सुंदर दिसते. आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. बघा, फायनल रांगोळीचा लुकसुद्धा छान दिसतो. आता 2 नंबरची जी रांगोळी आहे बघा, इथे 3 डॉट दिलेले आहेत. तर इथे आपण बघा 3 डॉट जोडून फूल काढून घेतलेलं आहे. पानं असतात, पानं काढलेली आहे. बघा, गोल आकाराची जी पानं असतात ना, ती इथे काढलेली आहे. प्रत्येक पानाच्या मध्ये आपण डॉट देणार आहोत आणि त्यावर तिथे एक गोल आकार करून घेणार आहोत. प्रेस करायचं आहे आणि काडीच्या मदतीने गोलाकार करून घ्यायचा आहे. बघा, 3ही कोपऱ्यांवरती आपण गोलाकार करून घेतलेला आहे. आता प्रत्येक जे आपण गोल काढलेले आहेत त्याच्यावरती आपण एक एक फूल काढून घेणार आहोत 5-5 पाकळ्यांचं. बघा, सर्वच जे गोल आहेत त्यावरती आपण 3ही गोलवरती आपण फुलं काढून घेतलेली आहेत. आता यामध्ये आपण थोडा रंग भरून घेणार आहोत. मध्ये जी पानं काढलेली आहेत त्यामध्ये डार्क आणि लाईट करून हिरवा रंग भरायचा आहे. फुलांमध्ये आपण केसरी आणि गुलाबी रंग भरून घेणार आहोत. 2-2 रंग इथे मी भरलेले आहेत. बघा, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही कलर भरू शकता. फुलांमध्ये केसरी आणि गुलाबी रंग भरलेला आहे. मध्ये एक निळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे. आता प्रत्येक फुलाच्या बाजूला आपण एक छोटासा दिवा तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता,
फुलाच्या बाजूला एक छोटासा दिवा काढलेला आहे. त्यामध्ये आपण निळा रंग भरून घेणार आहोत. वरती थोडंसं तेलाप्रमाणे आपण स्किन कलर भरून दिव्याचा एक लूक देणार आहोत. फुलांमध्येही थोड्या थोड्या रेषा मारून घ्यायच्या आहेत. तर रोजची रांगोळी आहे, तर बघा पटकन होण्यासाठी आपल्याला वेळ नसतो, घाई गडबडीमध्ये रांगोळी काढायची असते. तर त्या पद्धतीने ही रांगोळी दाखवलेली आहे आणि सोपी आहे बघा रोजची काढण्यासाठी. अगदी पटकन होणारीच आहे, जास्त काही वेळ लागत नाही. तर मध्ये मध्ये आपण एक रेषा मारून रिकामी जागा आहे तर तिथे कळ्यासुद्धा काढलेल्या आहेत. फाईन रांगोळी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता रांगोळीचा फाईन लुकसुद्धा अगदी सुंदर दिसतो. आता पुढची आणि शेवटची रांगोळीसुद्धा इथे 3 डॉट देऊनच काढलेली आहे बघा. आता आपण प्रत्येक डॉटवरती एक रुईचं पान काढणार आहोत. आता इथे उद्या शनिवार आहे, त्यानिमित्त ही रांगोळी आहे बघा. 3 रुईची पानं काढलेली आहेत. 3ही डॉट जोडून घेतलेले आहेत. मध्ये आपण रेषा मारून फुलं काढून घेणार आहोत. डॉट देऊनच काढायची आहेत ही फुलंसुद्धा, काही वेगळी ड्रॉइंग वगैरे करायची गरज नाही आहे. डॉट देऊन प्रेस करायचं आहे बघा झाकणाच्या मदतीने आणि फुलं आपल्याला तयार करून घ्यायची आहेत. काडीच्या मदतीने बाहेरच्या बाजूला रांगोळी ओढायची आहे. तुम्ही बघू शकता काडीच्या मदतीने बाहेरच्या बाजूला रांगोळी ओढून आपल्याला एक छोटी छोटी फुलं तयार करून घ्यायची आहेत. बघा 3ही कोपऱ्यांवरती आपण फुलं तयार करून घेतलेली आहेत. मध्ये आपण थोडंसं कलर भरून घेणार आहोत बघा. ते थोडंसं पोपटी आणि केसरी रंग टाकलेला आहे. तर पानांमध्ये आपण कलर भरून घेणार आहोत बघा. थोडासा गोल आकार आपण करून घेतलेला आहे रुईच्या पानांप्रमाणे. तर हिरवा रंग आपण भरून घेणार आहोत पानामध्ये. मध्येही आपण एक केसरी रंगाचा डॉट देणार आहोत. तर एका पानावरती आपण हनुमानाच्या डोक्यावर जो टिळा असतो तो काढून घेणार आहोत. त्यामधल्या शिरा आहेत त्यासुद्धा दाखवलेल्या आहेत बघा. हनुमानाच्या डोक्यावर जो टिळा असतो तो आपण काढून घेतलेला आहे बघा. फायनल रांगोळी जवळजवळ आपली तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. सर्वच रांगोळ्या सोप्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर काढून बघा. रोज मी नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. तुम्हाला आणि रोजच्या उपयोगी पडतील अशाच रांगोळ्या असतात. तुम्हाला जर रांगोळ्या आवडत असतील तर नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर अशाच रांगोळ्या बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि रोज रांगोळी काढण्यासाठी अशाच रांगोळीसह भेटूया नवीन भागात. धन्यवाद.